हॅलो एव्हरीवन, मी झाली होती ते पटापट रेडी, कारण मला जायचं होतं ज्येष्ठा गौरीच्या पूजनासाठी. तर मग चला म्हटलं पटापट तयारी करून घेतो, कारण मी जाणारच नव्हतं तशी, तर कारण की खूप वेळ झाला होता. मी म्हटलं आता जाऊ द्या. मग नंतर काय झालं ना, रौनकचा घरचा इकडला दरवाजा उघडला. मग पटापट मी साडी वगैरे घालून रेडी झाली. फायनली आम्ही गेलो तिथून. बघा ज्येष्ठा गौरी किती मस्त आहे ना, दोघीच्या दोघी बहिणी. मला खूप आवडते, मी दरवर्षीच जात असते तिथे तशी पण पाहायला गायला. आणि सगळ्या बिमाऱ्या जे काही आहे म्हटलं आमच्या अंगावर ते सगळं घेऊन जाय आणि सगळं चांग भलं कर म्हटलं बाबा सगळं. आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही गेलो जेवण करायला. तर रौनक इथं होता बघा, पाळणं करत होता टिंगू तिथं. आमच्या इकडल्या बाया बसल्या होत्या, इकडून दोन्ही इकडून बाया बसल्या होत्या. जेवणामध्ये बघा काय होतं मेनू, वरण भात होता, शेव होता, कढी होती आणि कोळ्याची भाजी आणि आंबील पण होती आणि प्रसाद होता. ते मी दाखवलंच नाही, त्याच्यामध्ये पटापट जेवायला लागली आणि तिथून निघालो. मग तिथून गेलो नंदीच्या घरी पण बसते, तिथं गेलो, तिथून प्रसाद घेतला. जेवण काही केलं नाही, कारण आमचं जेवण पहिलेच झालं होतं ना. नंदीकडल्या ज्येष्ठा गौरी तुम्ही फर्स्ट टाइमच बघितल्या होत्या, तिथे मी कधीच गेली होती, फर्स्ट टाइमच गेली होती तिथे. त्यांच्याबद्दल बोलायचं तरी काही खूप काही ते असतातच, खूप सुंदर, बघायला पण सुंदर असतात आणि खरंच खूप जास्त सत्यवान आहे बरं. मी खूप मानते त्यांच्याला. माझा असा होता दिवस. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.